प्रथम ॐ सुकेशाच भारद्वाजश्रेष्ठ सत्यकामः सौर्याय यणीच गार्ग्य कौशल्यश्चाश्वलायनो भार्गवो वैदर्भिकबन्दी कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठा परं ब्रह्मान् वेशमाणा एष वै तत्सर्वं वक्ष्यतीति तेह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्ना तान्नस ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथा कामं प्रश्नान् पृच्छत इति विज्ञास्यामः सर्वं हवो वक्ष्याम इति। अथ कबन्दी कात्यायन उपेत्य पप्रच्छ भगवन् कुतो हवा इमा प्रजाः प्रजायन्त इति। तस्मै स होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः सतपोतप्यत स तपस्तप्त्वा समिथुनमुत्पादयते रयिञ्च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजा करिष्यत इति। आदित्यो ह वै प्राणो रयिरेव चन्द्रमा रयिर्वा एतत् सर्वं यन्मूर्तै चामूर्तै च तस्मान्मूर्तिरेव रयिः। अथादित्य उदयन् प्राचीन् दिशं प्रविशति तेन प्राच्यान् प्राणान् रश्मिषु सन्निधत्ते यद्दक्षिणाय यत्प्रतीचि यदुदीचि यदधो यदूर्ध्वं यदन्तरा दिशो यत् यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान् प्राणान् रश्मिषु सन्निधत्ते स एष वैश्वानरो विश्वरूपः प्राणोऽग्निरुदयते तदेतद्रुचाभ्युक्तं विश्वरूपं हरिणै जातवेदसं परायणै ज्योतिरेकन्तपन्तम् सहस्ररश्मिशतधा वर्तमानः प्राणः प्रजानामुदयत्येष सूर्यः संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणै चोत्तरंशा तद्येह वै तदिष्टापूर्ते कृतमित्युपासते ते चान्द्रमसमेव लोकमभिजयन्ते त एव पुनरावर्तन्ते तस्मादेतऋषयः प्रजाकामा दक्षिणं प्रतिपद्यन्ते एषः वै रयिर्यः पितृयाणः अथोत्तरेण तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्ययात्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते एतद्वै प्राणानायत्नमेतदमृतमभयमेतत् परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्येष निरोधस्तदेश श्लोकः। पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहुः परे अर्धे पुरीषिणम् अथे मे अन्य उपरे विचक्षणं
सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति मासो वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्ष एव रविः शुक्लप्रणस्तस्मादेतऋषयः शुक्ल इष्टं कुर्वन्ति इतरस्मिन् अहोरात्रो वै प्रजापतिस्तस्याहरेण प्राणो तस्याहरेव प्राणो रात्रिरेव रयिः प्राणं वा एते प्रस्कन्दन्ति ये दिवारत्या संयुज्यन्ते ब्रह्मचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते अन्नं वै प्रजापतिस्ततोह वै तद्रेतस्तस्मादिमाः प्रजाः प्रजायन्त इति तद्देह वै प्रजापतिव्रतं चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते तेषामेवैष ब्रह्मलोको येषान्तपो ब्रह्मचर्यं येषु तथ्यं प्रतिष्ठितम् तेषामसौ विरजो ब्रह्मलोको न येषु जिहममनृदन्न माया चेति इति प्रश्नोपनिषदि प्रथमप्रश्नः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम् करायचं का सुरू सांगाल ना? हे शास्त्री आपण सुरू करा. हा ठीक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काका परमपूज्य मंदताई यांना वंदन करतो. आपण श्रोतावर्ग यामध्ये जे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि बाकी सर्व लहान मोठे तरुण आपण सगळ्यांना वंदन अभिवादन. नवरात्राच्या या 9 दिवसाच्या अत्यंत पावन पर्वामध्ये आपण सगळे काहीतरी ब्रह्मविद्या शिकण्यासाठी आपल्याला प्रेरणा झालेली आहे
ती प्रेरणा करणारा तोच आहे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. वेदो नारायण, त्याला वंदन करूया आणि आपण आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. काल आपण वेदांची पार्श्वभूमी बघितली फक्त बस. आपण ज्या उपनिषदाचा अभ्यास करत आहोत आता, प्रश्नोपनिषद, त्या उपनिषदाचं नेमकं स्थान कुठे आहे वेदांमध्ये? कारण त्याच्या अगोदर काहीतरी घडून गेलेलं आहे. हे उपनिषद जे मंत्र स्फुरणेच्या अगोदर खूप काही घडून गेलेलं आहे आणि त्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून काल आपण सगळी जवळजवळ सृष्टी निर्मितीपासूनची थोडक्यात बघितली ती प्रक्रिया. तपशिलात गेलोच नाही आपण अजून. त्याच्या भगवंताचं जे स्फुरण आहे, एकोहम बहुश्याम किंवा बहुश्याम प्रजा येती, नेमकं तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेले मंत्र जे आहे सृष्टी निर्मितीचे, पुष्क उपनिषदामध्ये आहेत. तेच पहिलं स्फुरण आहे भगवंताचं. ते ज्ञानस्वरूप स्फुरण आहे. भगवान आपले योग निद्रेमध्ये असताना ते प्रथम जाणीवेच्या प्रांतात आले. तिथे पहिलं स्फुरण ते झालेलं आहे, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, बहु व्हावं. आणि आधुनिक विज्ञान, आजचं जे विज्ञान आणि वेद यांचं आता जे समन्वय होण्याची मला वाटते काहीतरी एक वेळ आलेली आहे. आधुनिक विज्ञानाने तर्काने बऱ्यापैकी मजल मारलेली आहे. ते जरी पूर्णपणे वेदांताला स्वीकारत नसतील तरी वेदांताच्या प्रक्रिया लक्षात घेतल्याशिवाय त्यांना संशोधनच होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेष करून आइन्स्टाईनचे जे नियम आहेत, काल बोललो त्याबद्दल थोडस, त्यांनी तर अगदी स्वीकारच केलेला आहे. ईश्वरी तत्वाचा स्वीकार केलेला आहे त्यांनी. आणि बरेचसे पाश्चिमात्य तत्वज्ञ आहेत, त्यांचा उल्लेखही काल झाला. त्यांनी पण आपलं अद्वैत वेदांत स्वीकारला आणि त्या वेदांताची महती त्यांना कळलेली आहे. आणखी एक गोष्ट काही जवळजवळ 50-100 वर्षापूर्वी घडलेली आहे किंवा त्याही अगोदर काही, आणि ती मात्र थोडस आपल्याला खेद निर्माण करून देणारी. वेद आणि वेद मंत्रावर एवढं संशोधन पाश्चिमात्य देशात झालं, तेवढं आजही आपल्या देशात त्याचा विचार नाही करत. हे सगळं संशोधन जर्मनी झालं, नंतर युरोपियन देशामधले काही देश आणि तिथले तत्वज्ञ यांनी केलेले आहे. आश्चर्य वाटेल, आपल्या ज्या वेदांमधला जो ब्राह्मण भाग आहे, त्या ब्राह्मण भागाच्या संहिता म्हणजेच ते मंत्रच असतात, त्याचा शोध पाश्चिमात्य लोकांनी, आपण जेव्हा इंग्रज आपल्यावर जेव्हा राज्य करत होते त्यावेळेस त्यांनी हे काम केलं. खूप संहिता शोधून काढल्या. यजुर्वेदाचा शतपथ ब्राह्मण नावाचा जो ग्रंथ आहे, मुख्य ग्रंथ आहे, ज्यामध्ये यज्ञाची संपूर्ण माहिती आहे. त्रेता युगापासून भगवान रामचंद्राला वशिष्ठ मुनींनी जो उपदेश केला यज्ञाचा, तो या शतपथ ब्राह्मणामध्ये आलेला आहे. आणि त्याची एकही मंत्र उपलब्ध नव्हता. काही पाश्चात्य विद्वान जे आहे होते आपल्या देशामध्ये त्याविषयी, ते मॅक्स मुलर वगैरे, हे जे शॉपेनवर हे फिरले हो, आणि त्यांना गुजरातमध्ये काही मिळाले मंत्र. तेच मंत्र सध्या आपल्याला उपलब्ध आहे. बाकी त्या शतपथ ब्राह्मणाचे खूप मंत्र आहे पण ते उपलब्ध नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. अजूनही आपल्या विचारवंतांनी त्याचा शोध घ्यावा अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे अत्यंत अमूल्य धन आहे. असो, चालू आहे असं मी आपल्या लोकांना नावं ठेवायचं काही मूळ मुद्दा नाही आहे, परंतु यावर जिज्ञासा यांची जागृत झाली ते आपल्या भारताच्या बाहेरचे लोक आहे. आणि ज्यांना कळलं, आश्चर्य वाटेल आपल्याला एक गोष्ट इथे थोडक्यात उल्लेख करतो. त्याचा देश स्वतंत्र झाला त्या अगोदर इथले जे इंग्रज लोकांमध्ये विचारवंत तत्वज्ञ आले, त्यांनी राणीला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही भारतावर कधीच राज्य करू शकत नाही. आणि इथे ज्या ब्रह्मविद्येचा उदय झालेला आहे त्या ब्रह्मविद्येवर विजय मिळवणं तुम्हाला शक्य नाही. आणखी मोठं पत्र आहे ते. आणि त्यामुळे हे तत्वज्ञ लोकांनी लिहिलेले पत्र आहे बरं का, राजकीय लोकांनी नाही. त्यांचे उद्देश वेगळे, यांची भावना वेगळी असते. असो,
मुद्दा तो नाही. आपण काल वेदांची पार्श्वभूमी बघितली. वेद अपौरुष आहे. वेदांचं सगळं बघितलं काल कसे निर्मित झाले. मनुस्मृतीपासून वेदांबद्दलची जी वचन आहे ते, आणि प्रसिद्ध भाष्यकार सायणाचार्य यांचे अपौरुषम वाक्यम वेदाः हे जे आहे हे महत्वाचं लक्षात ठेवण्याचं, त्याचं आपण काल त्याचं थोडं चिंतन केलेलं आहे. आज आता प्रत्यक्ष आपण अथर्व वेदाकडे वळूया. पण त्या अगोदर वेदांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत जे ऋषी मुनी आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेली अशी विद्वान मंडळी, त्यांनी काही 7-8 अशा सूचना दिलेल्या आहेत. त्या लक्षात ठेवूनच आपल्याला या वेद वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. आता अशी परिस्थिती आहे की वेद अनंत आहेत. अनंतावै वेदाः श्रुती आहे. वेद जर अनंत आहे तर वेदाचं ज्ञान अनंत होईल, आणि वेदाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जी विद्या ती पण अनंतच राहील. त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ती अनंतच राहील. आपलं जीवन फार कमी हो, काय 60-70-80 जे काय असेल ते कोणाच्या वाटेला आलेलं शक्य नाही आहे एवढं सगळं त्याच्यामध्ये. आणि ही अडचण लक्षात घेऊन भगवान व्यासांनी खूप अतिशय मार्मिक मुद्दा लक्षातच ठेवायचा सगळ्यांनी. त्या संपूर्ण अनंतावै वेदामध्ये जेवढं काही तात्पर्य साठवलेलं आहे, वेदांमधलं तात्पर्य, त्याचं संकलन केलं वेदांच्या शेवटी, त्या वेदांच्या शेवटी. त्याला आपण उपनिषद म्हणतो, वेदांत म्हणतो. म्हणजे त्याचा अभ्यास केला तरी अनंतावै वेदाचा अभ्यास केल्यासारखं होते. आणि उपनिषदां असे बरेच आहे, 110 उपनिषद आज उपलब्ध आहेत. तेही उपनिषदांचा अभ्यास करायला आपल्याला आपलं जीवन पुरत नाही. म्हणून भगवान व्यासांनी उपनिषदांचंही सार केलं, त्याचंही एक रस काय त्याने मूलभूत हे शोधून काढलं, आणि ते फक्त 4 वेदांचे 4 महावाक्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे 4 महावाक्याचा आपण अभ्यास केला तर उपनिषदांचा अभ्यास होते, आणि उपनिषदांचा अभ्यास केला की अनंत वेदामध्ये जे तात्पर्य आहे ते आपल्याला कळते. वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधला, विठोबाशी शरण द्यावे, निज निष्ठे नाम घ्यावे. संतांनी सार काढलेला आहे त्याच. असो, मुद्दा लक्षात ठेवूया आपण. आणि म्हणून आज आपण त्या अथर्व वेद संबंधी प्रत्यक्ष माहिती बघू, जी अत्यंत महत्वाची आहे. पण त्या अगोदर मी म्हटलं की 7-8-9 गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवून याचा अभ्यास सुरू करायचा आहे. त्या मी सांगतो आपल्याला एक गोष्ट आहे. आणि ही जी सूचना दिलेली आहे हे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कारी शंकराचार्य यांच्याकडून आलेली असल्यामुळे आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची. लक्षात ठेवायचं, पहिली गोष्ट लक्षात ठेवून अभ्यासाला सुरुवात करायची आहे की संपूर्ण विश्व ही गणिताच्या नियमावर आधारित आहे, बरं का. आणि गणित कुठून आला? गणित वेदांचं जे हे आहे, षडांगामधून ज्योतिष जे आहे त्याची शाखा आहे, बरं का. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, गणित तिथून निर्माण झालं. ज्योतिषामध्ये हे ग्रह गोल तारे यांचं वर्णन आलेलं आहे. त्या वर्णनामध्ये रवी, गुरु, शुक्र, चंद्र वगैरे हे 9 ग्रह जे आहे त्यांचं वर्णन केलं. पण ऋषीमुनींना वाटलं की हे आहेत कुठे, प्रश्न असा आहे. म्हणून ध्यानावस्थेमध्ये त्यांनी त्यांची अंतर शोधून काढली. आता अंतर शोधून काढायचं म्हणजे गणित करावंच लागेल. म्हणून गणिताची उत्पत्ती तिथून झालेली आहे, लक्षात ठेवायचं. याचा तपशील पूर्ण काल मी जे एका ज्योतिषशास्त्रामधले जे अधिकारी आहेत, सर्वश्रेष्ठ अधिकारी वराह मिहिर ऋषीच आहे होते, त्यांनी ज्योतिषशास्त्रामधले या गणिताचं कोणता ग्रह कोणापासून किती दूर आहे, सूर्यापासून किती दूर आहे, 2 ग्रह एकमेकापासून, पृथ्वीपासून किती दूर आहे, सगळं तपशीलवार त्यांची अंतर लिहिलेली आहेत. ते लोक कुठे आहेत ते लिहिलेलं आहे. ध्यानावस्थेमध्ये हे सगळं त्यांना दिसलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण विश्वाची आज जी रचना करून जी म्हणजे विश्वाचं जे संचलन होते आहे ते गणितीय नियमाप्रमाणे ऋषी मुनींनी जे नियम शोधले किंवा त्यांच्या लक्षात आले ते नियम तिथे होते, शोधले, ते अंतर अगोदरच होते, फक्त ते प्रकट झाले यांच्या मंत्राच्या द्वारे यांच्या हृदयात. म्हणून सगळं विश्व गणिताच्या नियमावर चाललं आहे. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. ज्या मंत्राच्या द्वारे हे घडलं ते मंत्र जागृत ठेवण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. हे दुसरं लक्षात ठेवायचं. नंतर त्यांनी सांगितलं हे मंत्र जागृत ठेवण्यासाठी
ज्या चरित्राची आवश्यकता आहे, ज्या प्रकारचं चरित्र आपलं असायला हवं, ज्या प्रकारचं आचरण असायला हवं, त्याची सगळ्याची गरज आहे. त्याला शीलवर्धन म्हणतात. म्हणून शीलवर्धन करून या मंत्रांना जोपासण्याची जबाबदारी भारतातील त्या लोकांना आहे, ज्यांनी हे आतापर्यंत करत आलेले आहेत. ते वेदांचा जो सार तात्पर्य जे ब्रह्म परमात्मा म्हणतो, हा परमात्मा अज आहे, त्याचा जन्म झालेला नाही. अज म्हणजे ज्याचा जन्म, ज म्हणजे जन्मने, अ म्हणजे नाही, ज्याचा जन्म नाही झालेला, असं अज आहे. ब्रह्मतत्व अज आहे. हे जे आकाश आणि पोकळी दिसते, हे ब्रह्माच्या सदृश्य आहे फक्त, बस. समर्थाचं हे पहा, नभा सारिके रूपया राघवाची. सारिके, नभ नाही, म्हणजे राघवाचं जे रूप आहे ते नभ नाही आहे. पण अवकाश, आकाश, पोकळी हे एक विश्वव्यापक तत्व आहे, परंतु ते ब्रह्म नाही, कारण ब्रह्म त्यालाही व्यापून शिल्लक राहिलेला आहे. आपल्या जीवन जगत असताना काही समस्या जर आपल्याला भेडसावत असतील, तर त्या सगळ्या समस्यांचं उत्तर फक्त तत्वज्ञानच देऊ शकते. तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, म्हणजे उपनिषद आणि वेद. यामध्येच आपल्या सर्व समस्यांचं उत्तर सामावलेलं आहे. ऋषीमुनी जे जीवन जगत होते, त्यांचं एक फंडामेंटल प्रिन्सिपल हे आहे, सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावही तेजस्विनावधीत मस्तुमा विद्विषा वही. सगळे ऋषीमुनी जे जीवन जगले, त्यांचं आचरण या सिद्धांताला धरून आहे. ते वैश्विक स्तरावरचं जीवन ते जगत होते. म्हणून सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना त्यांच्या मुखातून आली. पुढे साधू संतांनी हेच कार्य केलं. आता विश्वात्मके देवे, बघितलं आपण काल ते. आणि हे आहे, हे जे सिद्धांत आहेत दोन, आपण आता जे पाहिलेले आहे, आवाज येत नाहीये. जे आधुनिक विज्ञानासहित सगळं सगळं त्यामध्येच आहे. आपण शोध नाही घेऊ शकत. आपली बुद्धी तेवढी तीक्ष्ण नाहीये, बुद्धी तेवढी सूक्ष्म होत नाहीये. पण आवाज येत नाही. आवाज आहे, क्लिअर आहे आवाज. आपण मोबाईल बंद करून आवाज खूप छान आहे ना, खूप छान आवाज, चांगला आवाज आहे. आवाज येत नाहीये. आवाज येतोय क्लिअर. तुमच्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. आपण बंद करून पुन्हा सुरू करा. आवाज येतोय, सगळीकडे छान आवाज आहे. रिस्टार्ट करा. ज्यांच्याकडे येत नाही त्यांनी मोबाईल बंद करून रिस्टार्ट करा. चालू द्या. शास्त्रीजी नमस्कार. हा, ठीक आहे, ठीक. जीवन जगण्याचे जे त्यांचं आधारभूत तत्व होतं ते हेच आहे. आता आपण सांगितलं ते. आणि यामध्ये जगामध्ये आज जे विज्ञानाचे शोध आहेत, त्याच्या सहित पुढे होणारे, भविष्यामध्ये होणारे सगळे शोध याच तत्वामध्ये आहेत. जर त्याचा अर्थ आपण समजू शकलो तर सर्वत्र सुखिनः सन्तु याचं वर्णन गीता आपल्याला देते. सर्वभूत हिते रता, हा दोनदा आलेला आहे. सर्वभूत हिते रता गीतेमध्ये. त्याचं कारण आहे, आपल्याला आपल्यासाठी नाही जगायचं आहे, आपल्याला दुसऱ्यासाठी जगायचं आहे. आपण सगळे एक असल्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो तेव्हा आपण आपल्यासाठीही जगत असतो. हे तत्वज्ञान लक्षात घेऊन हे जगायचं आहे. आणि हे तत्वज्ञान लक्षात ठेवून वेदांचा अभ्यास करायचा आहे. पुढचं अत्यंत महत्वाचं जे आजच्या काळातही लागू आहे, लक्षात ठेवायचं, त्यक्तेन भुंजिता या सिद्धांतावर विश्वाचं संचालन होत आहे. तुम्हाला जर कोणाला आत्मसाक्षात्कार करून घेण्याची खरोखर जर अशी जिज्ञासा तीव्र झाली असेल तर या सिद्धांतावर एकाग्रता करावी. कुठला आहे तो सिद्धांत? त्यक्तेन भुंजिता, त्यक्तेन भुंजिता, तेन त्यक्तेन भुंजिता. आपण ईशावास्याचा अभ्यास केला असेलच. पहिलाच मंत्र आहे, ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृहक कस्यचित् धनम. त्यक्तेन भुंजिता, भगवंताला आवडणारा अत्यंत हा व्यवहार आहे. काय अर्थ आहे त्याचा? त्यक्तेन म्हणजे त्याग करून, भुंजिता म्हणजे भोग घ्यावा, त्याग करून भोग घ्यावा. आता हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे, लक्षात ठेवायचं. दोन विरुद्धार्थी आहे. त्याग केल्यावर भोग कसा काय होईल हो? गोष्टीचा त्याग केला आणि भोग घ्यायचा.
लक्षात ठेवायचं, त्यागामध्ये जेवढा आनंद आहे ना तेवढा भोगात नाही आहे, हे उपनिषदाला सांगायचं आहे. बस त्यागे नाही की अमृतत्व मानशू, विनाकारण श्रुती सांगताय का आपल्या त्यागामध्ये त्या शाश्वत आनंदाचा लाभ आहे. म्हणजे त्याग केल्यानंतर जो आनंद होतो ना तो भोगून आनंद होत नाही. भोगातला आनंद दुःखदायक आहे. ये ही संस्पर्शा भोगा दुःख येऊ नये होते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. गीतेने एवढं स्पष्ट सांगून दिलेलं आहे. प्रापंचिक लोकांनी हे समजून घेतलं तर दुःखच होणार नाही त्यांना. त्यक्तेन भुंजिता, त्याचं आणखी इंटरप्रिटेशन सुंदर केलं संतांनी. पहिले द्या आणि नंतर भोगा. ते त्यक्तेन भुंजिता कळलं नाही तर ठीक आहे, पण आता सोपं करून सांगतो. संत सांगतात पहिले तुम्ही द्या आणि नंतर भोगा. म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला भोग घ्यायचा आहे पहिले तो कोणाला तरी अर्पण करा आणि नंतर तुम्ही त्याचा भोग घ्या. आता इथे अर्पण करण्यासाठी एकच वस्तू आहे म्हणजे परमात्मा. म्हणून त्याला जर आपण अर्पण केलं, प्रथम द्या, देवाला द्या. देवाला अर्पण केलेली वस्तू ती वस्तू राहत नाही, तो प्रसाद होतो. आणि मग तुम्ही भोग घ्या. म्हणजे तुम्ही विषयाचा भोग घेत नाही, तुम्ही परमात्म्याचा प्रसाद ग्रहण करता आहात. वेदांताची शिकवण बघा किती, प्रत्येक तुमच्या कृतीच्या मागे ती शिकवण किती सूक्ष्मतेने काम करते आहे. ते न त्यक्तेन भुंजिता खूप मोठा विषय आहे. तसं जर पाहिलं तर बराच वेळ लागू शकतो. आपण एवढ्यावर हे करू. आणि या आचरणामध्ये विश्वाच्या शांतीची बीज आहे. तुम्ही जर प्रथम दिलं आणि नंतर स्वतः भोगले तर लोक तुमच्या रोज पाया पडायला येणार आहेत. रोज पाया पडायला येतील. सर्व भूत हिते रता आहे. आणि हे अवतार कार्य आहे. आता विषय खूप वाढत जाईल म्हणून मी थोडक्यात सांगतो. अवतार कार्य हो, भगवान श्रीकृष्णाने रामाने कशाला अवतार घेतले? ते आपल्या आनंदात चांगले होते ना. ब्रह्मानंदामध्ये ते मग्न असताना खाली कशाला आले? अवतरण म्हणजे खाली येणे. कशाला आले अवतार घेऊन? तुमच्या आमच्यासाठी. नमे पार्थासी कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम अवाप्तव्यम वर्तएवच कर्मणी. वर्तएवच कर्मणी. मला काही घेणं देणं नाही, माझं काही कर्तव्य नाही या जगामध्ये. त्रिषु लोकेषु, तिन्ही लोकात अर्जुना मला काही करणीय नाही आहे. मला काही कर्म करून प्राप्त करून घेण्यासारखं काही नान वाप्तम अवाप्तव्यम आणि तरी वर्तएवच कर्मणी. याचा अर्थ मी दुसऱ्यासाठीच कर्म करतो. आणि हाच सिद्धांत उपनिषदाचा आपण लक्षात ठेवून जीवन जगायला पाहिजे. हाच सिद्धांत ईशावास्याने तेन त्यक्तेन भुंजितामध्ये सांगून दिलेला आहे. आणि हेच वेदांचा अभ्यास करताना लक्षात ठेवून, म्हणजे वेद कळताच हो सांगत लक्षात ठेवायचं. फंडामेंटल्स ज्या गोष्टी आहे ना त्या, कोणताही सिद्धांत सांगण्याच्या अगोदर त्याची एक भूमिका तयार करावी लागते अंतःकरणामध्ये. आपण शांती पाठामध्ये पाहू ते भूमिका तयार केल्याशिवाय सिद्धांतच एकदम नाही रुजत अंतःकरण. पेरणी झाल्यानंतर अनावश्यक जे गवत आहे ते काढून टाकतात शेतकरी लोक, नाही तर ते पीक वाढत नाहीत शेतामध्ये. असं आपल्या अंतःकरणामध्ये फार विषयांचे आणि त्याच्या वासनांचे गवत उगवलेले असतात. त्याचं निंदन करणं आवश्यक आहे. निंदन करणे म्हणजे माहिती आहे, जे शेतकरी आहे त्यांना आपल्याही लक्षात आलं असेल. असो, मुद्दा लक्षात ठेवायचा. विश्व शांतीचं बीज या मंत्रांमध्ये आहे. विश्व संपूर्ण मानवजात पूर्ण याला शांतीला प्राप्त होईल इतकं सामर्थ्य आहे याच्यामध्ये. पुढचा मुद्दा आधुनिक काळात, आजच्या काळातही फार अत्यंत आवश्यक आहे. समाज रचना जर सुव्यवस्थित आणि शांतीपूर्वक जीवन जगून मानव देहाचं जे काही परमेश्वराचं मनोगत आहे ते जाणून या मानव देहामध्ये परमेश्वराने इच्छिलेली गोष्ट प्राप्त करून घेणे, यासाठी हे सगळं सामर्थ्य कुठे एकवटलं आहे भगवंतांनी लक्षात घ्या. वर्णशुद्धी, जातीशुद्धी आणि कुलशुद्धी या तिन्हीच्या तिन्ही भगवंतांनी स्त्रियांच्या अधीन करून ठेवलेली आहे. जपायचं आहे त्यांना. हे तिन्ही त्या जर याच्यात जपल्या ना तर हे तिन्ही आपोआप जपले जातात. वर्णशुद्धी, जातीशुद्धी आणि कुलशुद्धी. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात थोडक्यात त्याचा उल्लेख आलेला आहे. कुलज्ञानां कुलस्यच स्त्रीषु दुष्टाशु वार्षिणे जायते वर्ण संकरा संकरो नरकाये व कुलज्ञानां कुलस्यच. आता तपशिलात जात नाही, आपण अभ्यास केलेला आहे गीतेचाही, पण लक्षात येईल आपल्याला. एका गोष्टीचा उल्लेख भगवंतांनी करून गेला. स्त्रीला स्त्रीषु दुष्टाशु वार्षणे जायते वर्ण संकरा.
तिचं जपलंच पाहिजे स्त्रीला. वेदांनी तिला इतकं जपलेलं आहे, इतकं जपलेलं आहे. लक्षात ठेवायचं, मूल्यवान गोष्टीला जपावं लागतं. आपल्या घरात कुऱ्हाडी वगैरे हे काही बगीच्यासाठी जे हे आहे ते कुठे पडलेले असतात, फाटका जाऊ कुठेतरी. त्या कुऱ्हाडीच्या दांड्यासहित वजन केलं तर काही अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो काय भरेल ते. आणि 10 ग्रॅम सोनं असेल तर फाटका जाऊ ठेवता का कोणी? तिला आपण लॉकरमध्ये ठेवतो. मूल्यवान वस्तू जपाव्या लागतात, निसर्गाने जपलेल्या आहेत. गुलाब फुल अत्यंत मूल्यवान आहे, त्याचा सुगंध अत्यंत परमेश्वरालाही आवडतो. त्याच्या भोवती काटे केले हो, त्याचं संरक्षणार्थ काटे निर्माण केलेले आहे. कोणी असं धरून ओरबडून काढू नये. मूल्यवान गोष्टीवर अतिक्रमण कोणीही करू नये, म्हणून त्या मूल्यवान गोष्टीचं संरक्षण अभिप्रेत आहे. हेच आपल्या मनुस्मृतीमध्ये चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे. सध्या लोकांना तेवढं समजून घेण्याची खुली नाही आहे बुद्धीची त्यांची. असो, तो विषय वेगळा, आपण तिकडे जाऊ नये. मुद्दा लक्षात ठेवायचा, वर्णशुद्धी, जातीशुद्धी, कुलशुद्धी वेदांनी स्त्रियांच्या अधून करून ठेवलेली आहे. आणि त्याही पुढचा मुद्दा जो आपल्या पुरुष वर्गासाठी थोडासा हे आहे, मेधा आणि प्रज्ञा हे स्त्रियांमध्ये सगळ्यात अधिक प्रमाणात आहे. मेधा आणि प्रज्ञा, बुद्धीचे हे 3 विभाग आहेत, बुद्धी, मेधा, प्रज्ञा. मग मेधा म्हणजे काय? मेधा म्हणजे शास्त्रीय ग्रंथ जे निर्माण झालेले आहेत त्याचं अर्थाचं नेमकं, त्याचा अर्थ काय तात्पर्य काढून ते समजून घेण्याची बुद्धी स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि प्रज्ञा, प्रज्ञा ही बुद्धीची एक फॅकल्टी आहे. प्रज्ञेचं काम एवढंच आहे की त्या ज्या मानव देहामध्ये ही जी प्रज्ञा जी आहे ही फक्त आपल्याला आत्म्याकडे सन्मुख करून ठेवणारी आहे. बारीक मुद्दा आहे, लक्षात ठेवा सगळ्या. आपण जे बुद्धिमान आहेत त्यांना प्रज्ञावंत म्हणतो, म्हणजे प्रज्ञेने युक्त. धनवंत धनाने युक्त, जसं प्रज्ञावंत प्रज्ञेने युक्त. ती प्रज्ञाच जागृत होते आपली साक्षात्काराच्या वेळेस आणि तुम्हाला ती ईश्वराशी सन्मुख करून ठेवते. आपण ईश्वराकडे पाठ करून बसलो आणि प्रपंचाशी सन्मुख होऊन बसलो. लक्षात ठेवायचं, हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून स्त्रीवर जे निर्बंध घेतलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये ते तिच्या संरक्षणार्थ अमूल्य गोष्ट असल्यामुळे ते आहे, हे समजून घ्यावं. आणि एक मुद्दा आणखी सांगून थांबवतो. आपण मुलांना विद्यावानच बनवून राहिलो आहे फक्त. खूप त्याचा KG पासून त्याच्या डोक्यावर एवढं बर्डन करून ठेवून दिलेलं आहे. विद्या 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 शिकायची. त्याच्या बुद्धीची कुवत नसताना त्याला शाळेमध्ये डांबून ठेवतो आपण KGच्या वयामध्ये. ऋषीमुनी सांगत होते 6-7 वर्षाचे झाल्याशिवाय गुरुकुलात प्रवेश नव्हता. त्याचा बुद्धीचा इकडे विकास होत असताना त्याच्यावर दुसऱ्या गोष्टी थोपवायच्या मान्यच नाही, शास्त्राला तरी मान्य नाहीये. आपण काही अशास्त्रीय व्यवहार करून राहिलो ही गोष्ट बाजूला ठेवा, पण हे अत्यंत वाईट आहे. त्या मुलाची नैसर्गिक वाढ थांबते. त्यामुळे ज्युनियर KG 3 वर्षाचा, त्याला त्याचं नाव सांगता येत नाही, शिशू कळत नाही, त्याला ठेवून देतात शाळेत. नावही नाही सांगतायत त्याला, आणि शाळेत टाक 1 लाख रुपये ऍडमिशन फी. आता घडून राहिलेल्या गोष्टी सांगतोय आपल्याला. त्याला होमवर्क शाळेत शिकवणं ज्यांच्या जीवावर येते तिथेच ते होमवर्क दिले जाते असं म्हणायला काही हरकत नाही. विनोदाने KG मध्ये होमवर्क नाही केलं तर शिक्षा. अरे बापरे, काय तरी भयानक. शिक्षण क्षेत्राचा इतका विध्वंस आजपर्यंत कधी झालेला नव्हता असं दिसते. एकंदरीत मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्या लहान मुलांना विद्यावान तर कराच, पण गुणवान करा. गुणवान हे संस्काराने होतात, म्हणून त्यांच्यावर संस्कार जास्त करा. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये येता वेळ घेऊन हे वेदांताचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला शिकण्याच्या गोष्टी आहे. आपण आता प्रत्यक्ष जो आपल्याला मुख्य मुद्दा पाहायचा आहे अथर्ववेद. या वेदामधलं उपनिषद आपण शिकायला जातो आहे. त्या वेदाचं काय महात्म्य आहे? ज्या देवाची मूर्तीकडे आपण नतमस्तक होऊन पाहतो आहे त्या देवाचं महात्म्य काय आहे? देवळामध्ये ज्या मूर्तीचं आपण दर्शन घेतो आहे त्या मूर्तीचं महात्म्य जर न समजता दर्शन घेतलं तर कशाचं दर्शन होईल? सांगायची गरज आहे का? ती मूर्ती ज्या धातूची पाषाणाची बनली त्याचं दर्शन होईल. म्हणजे पाषाणाचं दर्शन होईल, एका पाषाणाचं दुसरं पाषाण दर्शन घेत आहे असं होईल. ते कोणावर मला नावं ठेवायची नाही, निंदा करायची नाही, पण तत्व नाही जाणलं ना की सगळा गोंधळ आहे सगळ्या जीवनामध्ये. असं
अथर्ववेद काल आपण बघितलं. त्या वेदाची काही वैशिष्ट्य आहेत, पण काल ती आपण बघितली नाही. आपला वेदांचा परिचय हा जो आहे, मुख्य वेदांचा परिचय, यामध्ये आपण काल त्याचं चिंतन केलं. पण 4 वेद आहे. भगवान व्यासांनी एकच वेद होता, त्याचे 4 केले. पहिला वेद ऋग्वेद, त्या पहिलं ऋषीला बोलवलं, त्याच्याकडे देऊन दिला, आहे घ्या तुम्ही याचा प्रचार करा. दुसरा वेद यजुर्वेद, वैशंपायन ऋषीला बोलवलं, हे घ्या यजुर्वेदाच्या हे मंत्र, यजुमंत्र म्हणतात त्यांना. ऋग्वेदाच्या मंत्रांना ऋचा म्हणतात, यजुर्वेदाच्या जे मंत्र आहेत त्यांना यजुमंत्र म्हणतात. तिसरा सामवेद जैमिनी ऋषींना दिला, आणि चौथा जो अथर्ववेद आहे तो सुमंत ऋषींना दिला, आणि सांगितलं तुम्ही तुमचे शिष्य जे आहेत त्यांना हे तत्वज्ञान त्यांना ग्रहण ते करतील अशी व्यवस्था करा आणि याचा प्रसार करा. झाले 4 वेद. अथर्ववेदामध्ये आपण बाकी 3 वेदाचा आज पाहू नये. काल एक उल्लेख केला गेला, त्रयीवेदाः असं शास्त्रवचन आहे. 3च वेदामध्ये जे 4 आहे, पण त्याच्यात त्रयीवेदा 3 वेदाचाच उल्लेख केलेला आहे. त्याच्यात अथर्ववेदाला बाजूला काढलेला आहे. का काढलेला आहे बाजूला, त्याचा महात्म्य आपण आता पाहायचं आहे. आणि वेद कशासाठी निर्माण झाले, काल आपण ज्योतिष शास्त्राचे प्रवर्तक आणि ऋषी हे दोन्ही वराह मिहिर यांचं वेदांसंबंधीचं प्रसिद्ध वाक्य, वेदो हि यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः, आणि गीतेमध्ये स्पष्टच आहे, सह यज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाचक प्रजापती. वेद हे यज्ञासाठी निर्माण झालेले आहे. पहिला एक मोठा यज्ञ केला ब्रह्मदेवाने, जसं त्यांनी तप पूर्ण केलं ना आपलं, त्याचं यस्य ज्ञानमयन तपः, ज्ञानरूपी तप होतं त्यांनी. ब्रह्मदेव एकटाच होता सृष्टीच्या पूर्वी, आणि माऊलीने हे अत्यंत मार्मिक प्रमाणे 17वा अध्याय गीतेच्या हे माऊलीच्या ओव्याच वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला त्याचं महत्व कळून दे. सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवंताने एकोण बहुस्याम हा संकल्प तर केला की मला मागील कल्पामध्ये प्रलय झाल्यानंतर ज्या जीवांचे कर्मफल त्यांनी कर्म केले पण त्याचे फल त्यांना अजून भोगायचे आहे, त्यांच्यासाठी सृष्टी निर्माण करणं भाग आहे. म्हणून ते कर्मफल उदयाला आले जीवांचे, जे परमेश्वराच्या अधिष्ठानावर मायाबीज म्हणून राहत होते, आणि भगवंताला आतमध्ये हालचाल व्हायला लागली योगनिद्रेमध्ये. त्यांनी बघितलं, अवलोकन केलं, तर अच्छा मागच्या कल्पातले जीवाचे कर्म आहेत काय, चला सृष्टी निर्मितीची वेळ आली, संकल्पच केला हो फक्त. बहुस्याम प्रजायते उपनिषदाप्रमाणे, किंवा एकोहम बहुस्याम भाषांतर त्याचं. ईश्वराचा त्या ब्रह्माचा संकल्प आहे, परमात्म्याचा संकल्प. आणि ते काय आपल्या संकल्पासारखे आहे का? आपले संकल्प होतात जातात, किती मनोरथ रोज करतो, रोज विरून जातात, नाही का? परमात्म्याचा संकल्प, आणि त्याच्या संकल्पाची विशेषता काय? सिद्धार्थ सिद्ध संकल्प, सिद्धच आहे तो. म्हणजे म्हणायचं आणि युगपत म्हटल्याबरोबर युगपत म्हणजे त्याच वेळेस सगळी निर्मिती व्हायची, त्याच वेळेस मायेचा स्वीकार, मायेने हे सगळे उलाढाली करायला सुरुवात करणे, सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आहे. पण त्याच्या अगोदर त्यांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, आणि ब्रह्मदेव जरा थोडा भांबावून गेला, त्याला लक्षातच येत नव्हतं की मला कशासाठी निर्माण केलं. माऊलीने त्याच्या 2-3 वयामध्येच वाचून दाखवतो. फार अप्रतिम वय आहे, सगळ्यांनी अभ्यास करावा. माऊली म्हणते, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाभिरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. एकटाच होता तो ब्रह्मदेव, त्याला समजत नव्हतं, काहीच समजत ना. मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टीही करू शके, रू केला एके नामे जेणे. तो मला ईश्वराला ओळखत नव्हता, सृष्टी करू शकत नव्हता, पण त्या अशा ब्रह्मदेवाला थोरत्वाला आणून दिलं, ब्रह्मदेवाच्या पदवीपर्यंत नेऊन पोचवलं. नामे एकाच नावाने आहे. ते ओम बद्दलचा आहे. 17वा अध्याय 23वा श्लोक आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मण त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. माऊलीच्या वेळ एकटाच होता तो, काहीच कळत नव्हतं त्याला. तो थोरू केला आहे की नामे जणे, आणि जयाचा अर्थ जीवी द्याता, जे वर्णत्रयाची जपता विश्व सृजन योग्यता आली तयार. त्या एकाच वर्णाचा त्यांनी जप केला. कोणता होता तो वर्ण सांगायची गरज आहे काय? ओम. सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ओम पासून सर्व सृष्टी निर्माण झाली, किंवा सर्वाधार ओंकार हे वेदामध्ये आलेलं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणाच्या
अनुकूल म्हणा किंवा त्याच्याप्रमाणे सर्व सृष्टी ओम मधून आलेली आहे, खरंही आहे ते. अष्टधा प्रकृतीचे जे घटक आहे त्याच्यामुळे ओमच बनतो आहे. असो, तो मुद्दा दुसरा आहे, त्याचा विचार नंतर केव्हा तरी करा आपण सर्व. विश्वसृजन योग्यता आली तया, जयाचा अर्थ जीवी द्याता, ओमचा अर्थ त्यांनी ध्यान केलं त्याचं. आणि जे वर्णत्रयाची जपता महत्वाची आहे, ते वर्णत्रय म्हणजे 3 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, या 3 वर्णाने जर याचा जप केला तर विश्वसृजन योग्यता ब्रह्मदेवाला आली. सांगण्याचा अर्थ लक्षात घ्यायचा, आपण कधी पण सार घ्यायचं त्याच्यातून, केवढ्या योग्यतेचे आपण होतो असा त्याचा अर्थ आहे. तेदवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन, यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. माऊलीची ओळी आणली मी मुद्दामून आपल्याला लक्षात येण्यासाठी. त्याच वेळेस त्यांना यज्ञ ऐसे साधन जीवी केले, यज्ञ निर्माण केला आणि त्यावरून सृष्टीच्या निर्मितीबरोबर यज्ञ संस्था निर्माण झाला. सहयज्ञ प्रजा सृष्ट पूर्ववाच्य प्रजापती झाला, यज्ञ निर्माण झाले. आणि यज्ञ झाला म्हटला म्हणजे काय, आपल्या डोळ्यासमोर आणा यज्ञाची आकृती. जरा थोडं आपण त्या काळातलं एक गुरुकुल आहे असं समजा, ऋषीमुनी यज्ञ करत बसलेले आहेत, डोळ्यासमोर आणा. यज्ञ म्हणजे यज्ञ कुंड, त्याच्यासमोर ते 4 त्यांचे हे असतात, चारी दिशेला 4 ऋषी आहुत्या टाकत असतात, ते डोळ्यासमोर आहे. ते जे 4 जण बसलेले आहेत त्यांचे नाव आहे वेगवेगळे सगळ्यांचे. ते तर आपण अथर्ववेदाबद्दल पाहू. ते होता उद्गाता वगैरे, तो अध्वर्यू यजुर्वेदाचा, उद्गाता सामवेदाचा आणि चौथा अथर्ववेदाचा जो आहे त्याचा संबंध आपल्याशी आजच्या विषयाशी आहे. तो जो ऋत्विज आहे त्याचं नाव ब्रह्मा आहे, त्याला ब्रह्मा म्हणतात. आणि 3 ऋषी जे 3 वेदाचे आहेत, होता ऋग्वेदाच्या ऋचा म्हणणार, आहुती टाकणार. तो जो अध्वर्यू आहे तो यजुर्वेदाच्या मंत्राच्या ऋचा म्हणणार, आहुती टाकणार. जैमिनी म्हणजे आपल्या सामवेदाचा तो जो ऋषी आहे तिथे जो बसलेला आहे त्याला उद्गाता म्हणतात, तो आहुत्या टाकणार आपापल्या वेदाच्या. पण हा जो ब्रह्मा जो आहे हा एकदमच वेगळा आहे. याला शास्त्रांनी 4ही वेदाचा ज्ञाता म्हटलेला आहे. हा 4ही वेदाचा ज्ञाता आहे, एकटाच आहे तो. पण याला 3ही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि त्याचा स्वतःचा वेद, हे 4ही वेदांच्या मंत्राचं ज्ञान परिपूर्ण त्याला असल्यामुळे तो ब्रह्मा म्हणून त्याला नाव दिलं. आणि तोच अर्थ अथर्ववेदाचा ऋत्विज झाला यज्ञामध्ये, चौथा ऋत्विज तोच म्हणा गेला. आणि म्हणून या वेदाला ब्रह्मवेद म्हणण्याची पण आहे, अथर्ववेदाला त्याला ब्रह्मवेदही म्हणतात असंही म्हणण्याची हे पायंडा पडलेला आहे तो. पण या वेदाचं जे कसा निर्माण झाला याची खूप सुंदर आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाच्या मुखातून ज्यावेळेस वेद मंत्र निर्माण होत होते त्यावेळेस एकदा त्यांना खूप घाम आला होता. कारण हे मंत्र सगळे ब्रह्मदेवाच्या 4ही मुखातून निर्माण झालेले आहेत, म्हणून ते मंत्र म्हणता म्हणता त्यांना घाम आला. तो 2 प्रकारचा घाम होता. तो एका घामाच्या स्वेदाच्या प्रवाहामधून एक ऋषी निर्माण झाले, त्यांना भृगु ऋषी म्हणतात, त्यांचंच नाव अथर्वण. आणि दुसरं वेद जे आहे त्याला दुसरे घामाचा जो प्रवाह होता त्याच्यातून एक अथर्वा ऋषी, त्याला अंगिरस म्हणतात. पहिल्या जो आहे त्याला भृगु ऋषीचं नाव दिलं, त्याचंच नाव अथर्वण असं झालेलं आहे. दुसरा प्रवाह जो आहे तो अंगिरस. या दोन्ही ऋषी यांचा जो स्वेद प्रवाह आहे, घामाचा प्रवाह आहे, या ऋषींच्या मुखातून जे मंत्र निर्माण झाले तो अथर्ववेद झाला. म्हणून अथर्ववेदाचं खरं नाव अथर्ववेदाचं अथर्वणांगिरस असं आहे. अथर्वण अंगिरस, 2 ऋषींच्या मुखातून वेद स्फुरले म्हणून ते झालं तसं म्हणतात. ते भृगु ऋषी तेच अथर्वण ऋषी झाले बरं. आणि म्हणून ही एक कहाणी आहे हे झाली. आणखी त्याची आहे थोडेसे हे दिलेलं आहे, त्याच्यात उत्पत्ती दिलेल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये भृगु ऋषी निर्माण झाले, अथर्वण नाम प्राप्त झालं. दुसऱ्या ह्याच्यात अंगिरा ऋषी निर्माण झाले. या दोन्ही ऋषी द्वारा प्रवर्तित मंत्र राशी जे आहे त्यांना अथर्वण वेद म्हटले गेले आणि नाव पडलं अथर्वांगी रस. आणखी एक त्याची व्युत्पत्ती आहे की हे जे ऋषी होते अथर्वा आणि अंगिरस, या ऋषींमध्ये जे अभिचार मंत्र काही ऋषींना म्हणजे ज्या ऋषींना निर्माण झाले अभिचार मंत्राचं विशेष मानल्या जाते. अभिचार मंत्र म्हणजे काय थोडक्यात सांगतो.
अभिचार मंत्र हे जे आहे हे म्हणजे याला जारण मारण जादू विद्या वगैरे हे करतात ना, त्या मंत्रांना अभिचार म्हणतात. जारण म्हणजे नाश करणे, संहार करणे, नष्ट करणे. मारण म्हणजे मारणे, विध्वंस करणे. हे मंत्रच निर्माण झालेले आहे त्यांच्या मुखातून आणि त्यांचे ते विशेष ठरलेले आहे. आणि काही मंत्र असे निर्माण झाले की जे आपल्या शरीरामध्ये व्याधी होतात ना निर्माण, त्या व्याधींचं निराकरण करणारे मंत्र निर्माण झाले. आता अथर्व ऋषी रोगनाशक मंत्रांचे आणि अंगरीक ऋषी शत्रुनाशक मंत्रांचे प्रवर्तक झाले. दोन मंत्र, जे दोन ऋषी आहे त्या दोन ऋषींना असे वेगवेगळे मंत्र दिले. अथर्व ऋषी जे आहे म्हणजे भृगु ऋषी, ज्यांचं नाव पुढे अथर्व झालं, ते रोगनाशक मंत्राचे प्रवर्तक. त्यांच्या मुखातून जे मंत्र आले ते रोगनाशक ठरले. आणि हे दुसरे जे ऋषी आहे अंगिरस ऋषी, हे शत्रुनाशक मंत्र. म्हणजे शत्रूवर विजय आपल्याला आपल्या शक्तीने मिळवता आला नाही तर मंत्राच्या शक्तीने तुम्ही त्याच्यावर करू शकता. महाभारताचं वाचायचं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे युद्ध झाले, पहिले युद्धाच्या अगोदर ते असं बाण लावून मंत्र म्हणायचे आहे ना, आपल्याला लक्षात येईल. बस त्या मंत्राची अगाध शक्ती त्या बाणामध्ये यायची. तो मग बाण ज्या उद्देशाने सोडला त्याचं ते कार्य पूर्ण करायचं. तर या दोन ऋषींना या दोन्ही मंत्रांना मिळून जे मंत्र आहे त्याला अभिचारक मंत्र असं म्हणतात. अभिचार म्हणजे जारण मारण जादूविद्या, अभिचार कर्म म्हणतात त्याला. हे वास्तविक हे त्याज्य आहेत, हे स्वीकारलेले नाही आहे वेदांनी. तुम्ही याच्या मागे लागू नका हे सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्ही या मंत्रांची विद्या ग्रहण करून समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा प्रयोग करून स्वार्थासाठी त्याचा अजिबात उपयोग करू नका. हे मंत्र तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी नाही. इतर तीन वेदांचे मंत्र जे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, हे मंत्र मोक्षकारक आहे. अथर्व वेदामध्ये जारण मारण तारण आणि रोगनाशक मंत्र आल्यामुळे ते संसाराशी संबंधित झाले, त्याचा संबंध अविद्येशी आला आणि आपण त्यात गुंतून पडाल. आणि ज्या उद्देशाने हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे त्या उद्देशाची पूर्ती या देहात होणार नाही आणि याच्याच मागे लागला. आज तसंच दिसते. हा अथर्ववेद जो आहे तो बंगाल भागामध्ये तिकडे जास्त वाढलेला आहे. तो जातुटोना मूळ निर्माण तीच बंगाल भागाची आहे. बंगालचा जो प्रांत आहे त्या भागामध्ये गौड लोक जे आहेत ते त्याचा फार वापर करतात. म्हणून शब्दच तयार झाला गौड बंगाल. म्हणजे जादूटोना आहे म्हणजे काय, गौड बंगाल आहे काय, जादूटोना आहे समजत नाही असा आपण वापर करतो व्यवहारामध्ये. तो यावरून पडलेला आहे. तिथे अथर्ववेदाचे जे खूप आणि जादूगार प्रसिद्ध बंगालच्या भागातलेच आहे. पहा तुम्ही आजही शाळेमध्ये जे येत होते तिकडूनच येत होते जादूटोना करण्यासाठी. असं मुद्दा लक्षात ठेवायचा. या वेदामध्ये मोक्षकारक मंत्राबरोबर सृष्टीशी संबंधित म्हणजे मायेशी संबंधित, अविद्येशी संबंधित धारण मारण हे जे आहेत, त्याचबरोबर रोगनाशक मंत्र तयार झालेले आहेत. त्याही मंत्राचा आहे असल्यामुळे या वेदाला लक्षात ठेवायचं. अथर्व वेदाला तीन वेदापासून वेगळं ठेवलं, पण लक्षात घ्यायचं वेगळं केलं म्हणजे तो काही कमी दर्जाचा आहे म्हणून नाही. त्या वेदामध्ये सगळ्याच वेदांचं ज्ञान आहे, त्याबरोबर हेही ज्ञान आहे. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीसाठी हे ज्ञान थोडासा अडथळा निर्माण करू शकते. म्हणून त्याला मोक्षकारक, मोक्ष परक म्हटलेलं नाही आहे, त्याला संसार परकही म्हटलेला आहे. आणि म्हणून त्याची स्थिती वेगळी आहे. बाकी याचं काही कमी नाही आहे कशामध्ये. त्याच्यामध्ये एक मी मंत्र म्हणून तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्याचं काय मूळ उद्देश आहे, त्यांनी का अथर्व वेदाने असे मंत्र काढले मग शोधून लक्षात घ्यायचं. जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण जायते. कुठे कुठे बाधते सुद्धा आपल्याला ऐकायले. जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण जायते तत् शांतीर औषधई दानैर जप होमार्चनादिभिः. हे लक्षात ठेवा. वेद स्वतः अथर्ववेद सांगतोय की बाबा जन्मांतर कृतम पापम, आपल्या मागच्या जन्मातली जे पाप आहे ते पापाचं फल दुःख आहे. ते देण्यासाठी तुम्हाला या मनुष्य देहामध्ये ते दुःख देण्यासाठी व्याधी निर्माण झालेले आहेत. काल एक शब्द बोललो मी, आपल्या लक्षात आलं असेल नसेल माहित नाही, कारण इतकं नाही. दैविक व्याधी असतात काही, कशानेच बसत नाही. हे अस्थमा वगैरे साधे वात रोग बसतच नाही, ते आपल्या सोबती असतात आपल्या शेवटपर्यंत. साधे व्याधी आहे पण नाही होत.
ऍसिडिटी, औषधं घेत राहा तरच बसते, नाही तर पुन्हा जेवण केले की ऍसिडिटी झाली. कारण काय, जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण, कायम दुःख तुम्हाला द्यायचं आहे. मग हे व्याधी निर्माण केल्या भगवंतांनी. हे व्याधीची यादी पहा किती मोठी आहे. ते सगळ्या प्रकारचे पाप जीवाने केलेले आहेत. त्यातल्या ज्या ज्या पापाचं फल त्या त्या व्याधी म्हणून दिलेलं आहे, त्या व्याधी आपल्याला मिळतात. तशा प्रकारचे पापकर्म जीवाने केलेले आहेत. म्हणून जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण बाधते. आणि मग त्याच्यावरचं काय, वेदाला वाटलं औषध यांच्या सांगायचं, कारण माणूस इतका काही, मानव देहधारी प्रत्येक व्यक्ती इतकी विद्वान नाहीये की आपल्या व्याधीचं स्वतःच चिकित्सा करून, म्हणजे डायग्नोसिस करून औषध करेल. म्हणून ते म्हणतात तच शांती, त्याची शांती करण्यासाठी औषधही, सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्या त्याच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. औषधही, दानही, दान करून काही व्याधी शमन होतात. जप होमार्चनादी, अथर्ववेदामध्ये काही होम हवन करायला सांगितलेलं आहे व्याधी हे करण्यासाठी. ते दिवी, ह्या जप होमाचे मंत्र करून तुम्ही आपल्या काही व्याधी शमन करू शकता. आपल्या लक्षात येईल आजही बघा त्या आहेत बरं का. प्रश्न असा आहे की आपण त्याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतो. अंधश्रद्धा अजिबात नाही, लक्षात ठेवायचं. अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा आहे, अत्यंत चुकीचा शब्द आहे तो. श्रद्धा कधीच अंध होऊ शकत नाही. आणि आता लोकांमध्ये काय, काही कोणी बोलते आणि त्याला प्रसिद्धी मिळत राहते. श्रद्धा शब्द बघा बरं कसा झालेला आहे. श्रद्धा, 17वा अध्याय त्याच्यावर आहे पूर्ण. श्रद्धा म्हणजे काय, त्याच्यामध्ये श्रत धातू आहे. श्रत म्हणजे सत्य वस्तू, धा म्हणजे धारण करणे. म्हणून श्रद्धा शब्द हा सत्य वस्तू धारण करणे या अर्थाने आहे. त्याच्यावरून पुढे श्राद्ध शब्द झाला, तो वेगळा मुद्दा आपण बाजूला ठेवू. म्हणून श्रद्धा सत्य वस्तू बद्दलची धारणा. अंध कशी असू शकेल सत्य वस्तू बद्दलची धारणा. उलट जे अंधश्रद्धा म्हणतात ना, ते स्वतःच असं म्हणून अंधश्रद्धा पसरवतात. लक्षात ठेवा, फार मार्मिक मुद्दा लक्षात. आजकाल खूप टीव्हीवर तर काही ते अनेक लोक निर्माण झाले त्याच्याबद्दल, त्यांना श्रद्धा शब्दच समजलेला नाही. अंधश्रद्धा होऊ शकत नाही. श्रद्धा ही नेहमीच डोळस असते, ती अंध राहू शकत नाही. श्रद्धा ही, श्रद्धेचा दुसरा शब्द समानार्थी आहे विश्वास. एक तर राहणारच नाही, अश्रद्धा होईल तो, पण अंध नाही होणार. श्रद्धा म्हटली की ती डोळस आहे, त्याचा आहेच, विश्वासच आहे तो तसा. आपण सगळा परमार्थ श्रद्धेच्या बळावर आहे. आणि नुसतंच नाही, या श्रद्धेने काय, श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवान स्वतः म्हणतात बाबांनो, श्रद्धावान जर ज्ञान प्राप्त करून देण्याचं, ज्ञान ही सत्य वस्तू आहे ना. नाही तर मग काय, अंधश्रद्धावान लभते ज्ञानम असं कुठे म्हटलेलं आहे का कधी? नाही, अजिबात नाही, होऊ नाही शकत तसं. सत्य वस्तूची. आणि कठोपनिषदामध्ये एक मार्मिक आपला झाली असेल तर, अस्तित्व उपलब्धस्य तत्व भावेन चोभयो, अस्तित्व उपलब्धव्य तत्व भावेन चोभयो, अस्तित्व उपलब्धस्य तत्व भाव प्रसिद्धती. तिथे अस्तित्व शब्द आलेला आहे. काय अस्तित्व शब्दाचा अर्थ कठोपनिषदामध्ये शंकराचार्यांनी केलेला आहे तो, अस्तित्व म्हणजे श्रद्धा, विश्वास, परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल दृढ श्रद्धा. म्हणजे आली ना भक्तीचं, त्याला एक किनार आलेलीच आहे, भक्तीची किनार लागलेलीच आहे, आपोआपच लागलेली आहे. वा बारीक विचार करून कठोपनिषदाने मार्मिक गोष्ट सांगितली. परमात्म्याबद्दलचा विश्वास ही श्रद्धा आहे, बस, बाकी काहीच नाही. म्हणून ज्ञान प्राप्त होते. नाही कुठल्याही श्रद्धेबद्दल नाही म्हटलं त्यांनी. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, आणि ज्ञानम लब्धा पराशांती अचिरेणादी गच्छिती, ताबडतोब, काही फार वेळ नाही लागणार. असं मुद्दा लक्षात ठेवा. आपण श्रद्धेवरून इथे आलो आहोत. श्रद्धेचा हा अर्थ आपण पाहिलेला आहे. हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला जर काही व्याधी बसत नसतील, डॉक्टरकडे जाऊन तर समजायचं ही दैवी व्याधी आहे आणि या व्याधीचं काम परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ती निमूटपणे करत आहे. तेवढं दुःख आपल्याला देऊन ते स्वतःच निवृत्त होईल. तुम्ही औषधही नाही घेतले तरी निवृत्त होते. काही व्याधी असं असतं, विनोदाने म्हटलेलं आहे, या सर्दी पडसं जे आहे की नाही आजकाल, ते सर्दी पडसं असं आहे म्हणे की तुम्ही डॉक्टरचं औषध घेतलं तर 7 दिवसात बरं होते, आणि तुम्ही काहीच औषध नाही घेतलं तर 1 आठवड्यात बरं होतं. अर्थ लक्षात घ्या म्हणजे काय.
ते 7 दिवस मुक्काम ठेवणार आहे तुमच्या शरीरामध्ये, तुम्हाला तेवढं दुःख देणार आहे परमेश्वराने नियोजित करून ठेवलेलं, आणि मग तुम्ही औषध घ्या नका घेऊ, ते चाले जाते, तिचं कार्य संपलं तिथलं. असं मुद्दामून हा मंत्र लक्षात ठेवा, जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण जाय, ते त्याच्यासाठी काय आहे मग, औषधी आहे, दान आहे. आणि अथर्व वेदामधला, पुन्हा मी सांगतो, अंडरलाईन करून ठेवा, अथर्व वेदामध्ये होमार्चन, होम आणि अर्चन विधी आहेत ज्याच्याद्वारे व्याधीचं निवारण होते. आणि हे संसाराशी संबंधित असल्यामुळे या वेदाला मोक्ष गती देणारा आणि संसाराची सुद्धा दुःख दूर करणारा आहे, म्हणून याला वेगळं काढलं. वेगळं काढून याचं महात्म्य वेगळं आहे, त्याला काही कमी त्याचा दर्जा नाही केलेला, एवढं आपण लक्षात ठेवा या वेदाबद्दल. याच्यामध्ये जे मंत्र आहे त्याचा थोडक्यात उल्लेख करून पुढे जाऊ आपण. हिंस्र पशु पिशाच मंत्र प्रयोग करण्याने सगळे रोग, हिंस्र पशु आणि पिशाच याचं शमन होते. परिवारामध्ये, गावामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये शांती स्थापन करण्यासाठी या शांतीच्या विरोधात कार्य करणारे जे शत्रू आहेत त्यांचंही शमन होते. आणि आपली जी स्वतःची जी व्याधी आहे शरीराला असाध्य आहे कधी कधी, त्याचं अथर्ववेदाच्या मंत्राचं हवन करून त्या व्याधी सुद्धा नष्ट होतात. खूप व्याधी मोठी दिलेली आहे, मी काही जास्त वाचत नाही त्याच्यामध्ये. ज्वर, कुष्ठ, राजक्षमा, खासी, गंजा पण किती तपशील आहे. या सगळ्या व्याधी जप, होम आणि अर्चन करून जाऊ शकतात. म्हणून हे जे विशेष आहे ते आहे पुनर्जन्माबद्दल, याच्यामधल्या पुनर्विवाह, राज्याभिषेक, मृत्यू या सगळ्या विषयांचा तपशीलवार अथर्ववेदामध्ये उल्लेख आहे. आपण ज्या उपनिषदाचा अभ्यास करतोय ते प्रश्नोपनिषद आहे, त्या प्रश्नोपनिषदामध्ये मोक्षकारक मंत्राचा विचार जास्त आलेला आहे. म्हणून आपल्याला, आपण म्हणाल प्रश्नोपनिषदात एकाही रोगावरचा मंत्र नाही, कारण त्याचा विभागच वेगळा केलेला आहे. तेवढं आपण लक्षात ठेवायचं. अथर्ववेदाच्या काही गोष्टी आहेत त्या थोडक्यात सांगून आपण शांती पाठाकडे जाऊ. अथर्वांगिरस वेदत्रयीमध्ये 3च आलेले आहेत फक्त, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. चौथा जो आहे अथर्ववेद, याचं स्वतंत्र स्थान आहे, स्वतंत्र स्थान. 3 वेदांचं एक मी आता सांगितलं ते मोक्षकारक आहेत, आणि हे मोक्षकारक अधिक संसारातले दुःख दूर करणारे आहेत. अभिचार मंत्राचं प्राधान्य असल्यामुळे अथर्ववेदाची विशेषता सांगितलेली आहे. तपशील बाकी सांगितलेले अनुरूप स्वरूपाचे आहे. धर्मशास्त्र, पुनर्जन्म, राज्याभिषेक, मृत्यू वगैरे संबंधीचे आयुर्वेदाच्या दृष्टीने, आयुर्वेद अत्यंत महत्वाचं देणगे अथर्ववेदाचे. आयुर्वेदामध्ये जेवढ्या औषधी आणि वनस्पती आहेत सगळे गुणधर्म त्याच्यात, आयुर्वेदच त्याच्यावर आधारित आहे. बघा आयुर्वेद, आपण आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन काही हे घेतो ना औषधं, हे याच्यातून आलेले आहेत. हे जे ऋषी निर्माण झालेले होते, अंगिरस ऋषीचे 20 पुत्र निर्माण झाले, म्हणून या अथर्ववेदाचे 20 कांड निर्माण झालेले आहेत. 39 सूक्त याच्यातून निर्माण झालेले आहेत, आणि 5849 मंत्र अथर्ववेदामध्ये आलेले आहेत. त्याच्यामधले 1200 मंत्र ऋग्वेदातून आलेले आहेत. आणि म्हणून या अथर्ववेदामधल्या मंत्रांना ऋग्वेदाच एकंदरीत काय सार म्हटलेलं आहे. 1200 मंत्र त्यातून आलेले आहेत. पूर्ण वेदत्रयीचे मंत्र अथर्ववेदात आलेले आहे, म्हणून सर्व वेदांचं सार रूपाने या अथर्ववेदाकडे पाहिले जाते. याच्या 9 शाखा आहेत एकंदरीत, त्यापैकी 2च शाखा सध्या विद्यमान आहे. एक पिप्पलाद आणि दुसरं शौनक, दोघांचा उल्लेख आता तुमच्या या उपनिषदात येऊन जाईल. आणि याचे जे उपनिषद आहे ते मुख्य प्रश्न, मुंडक, मांडुक्य, नृसिंह, तापनी हे 4 उपनिषद यांचे मुख्य आहेत. 4 उपनिषद मुख्य आहेत. छोटे छोटे आणखी उपनिषद आहे 110 मध्ये जे अथर्ववेदाचे आहेत, काही त्यांचा उल्लेख आलेला आहे. स्थापत्य वेद हा अथर्वशास्त्राचा मुख्य उपवेद आहे. आयुर्वेद सुद्धा त्याचा मुख्य उपवेद आहे. या सर्व संक्षिप्त सांगितलं मी, अगदी खूप तपशीलवार खूप आहे, जाणून घेण्यासारखं. वेद आहे, हो अनंत आहे, पण त्याचं आपण काय अर्ध्या 1 तासात चिंतन करणार आहे. जेवढं शक्य झालं तेवढं आपण पाहू. आणि आता आपण थोडस शांती मंत्राकडे जाऊ. थोडं शांती मंत्राचं एक थोडक्यात विवेचन करून त्यात 6चं काय नुसतं सारं आहे असं पाहून आपण विषय थांबवूया. शांतीपाठ जो आहे, हे शांतीपाठ कशा करता आलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेदांचा आपण अभ्यास करताना अगोदर शांतीपाठ असतात. शांतीपाठ म्हटल्याशिवाय आपल्याला पूर्ण वेदाच्या मंत्रांची सुरुवातच करायची नाहीये. आणि म्हणून शांतीपाठाबद्दल आपण थोडस विवेचन पाहूया.
एक 2-4 मुद्दे आहे फक्त तेवढे सांगतो, महत्वाचे आहे. शांती पाठात शब्द शांती आलेला आहे, त्यावरून लक्षात येते सगळं शांत करणारे हे पाठ आहेत. काय काय शांत करतात? वेद मंत्रांसाठी ज्या अनुकूल गोष्टी आहे त्याचं संरक्षण करून आपल्या शरीरामध्ये त्यामध्ये ज्या प्रतिकूल गोष्टी आहे त्यांना अशांत गोष्टीला बाजूला सारायचं आणि शांत गोष्टी आपल्या शरीरामध्ये स्थापन करून अथर्व वेदातील मंत्र आपल्याला समजून येतील अशी आपली मनाची घडण निर्माण करायची. यासाठी शांती पाठ आहे. लक्षात ठेवायचा तो महत्वाचा मुद्दा आहे. बाह्य प्रतिबंध असतात, काही बरेच प्रतिबंध असतात बाहेरचे. आपण अभ्यासाला बसलो, कोणी रस्त्यावर कोणी ओरडते, आरडाओरड चालते, कोणाची भांडणं होतात, कुठे गाड्या जातात, कुठे हॉर्न वाजतात, सगळे प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात आणि हे प्रतिबंध मग आपल्या अभ्यासातले अडथळे ठरतात. वेद मंत्रांचा अभ्यास करताना जर बाहेर गाढव ओरडत असेल तर ताबडतोब अभ्यास थांबवावा असं शास्त्राचा आदेश आहे. गाढवाचे जे सूर आहेत निघणारे, ते सूर जे आहे ते वेदमंत्रांच्या ध्वनींना मारक म्हणजे ते काम नाही करू देत त्यांना. म्हणून गाढव ओरडलं, एक सूचना देऊन ठेवली आहे, तर थोडा वेळ थांबून जायचं. त्याचं ओरडणं बंद झालं की मग आपण, आता त्याच्या ओरडायला काय, ते गाढवच आहे, त्याला काही नियम नाहीये, ते केव्हाही ओरडू शकते. आणि त्यामुळे दुसरं म्हणजे आपल्या शरीराची एक ठेवण अभ्यासासाठी करायची आहे. खूप वेळ बसावं लागतं, वाचन करावं लागतं, आपली इंद्रिय थकून जातात त्यामुळे, आणि पूर्ण आरोग्य आपलं चांगलं राहावं म्हणून हे शांती पाठ आहे. शरीराची बाहेरची ही स्थिती आहे, अंतःकरणाची धारणा शक्ती वाढावे. वेदांचे मंत्र जे आहे ते अर्थासहित आपल्या अंतःकरणात प्रकट व्हावे आणि प्रकट होऊन त्यांनी वेदांचा जो तात्पर्य आहे, वेदांचं तात्पर्य, उपनिषदांचं तात्पर्य, त्याचे अर्थ आपल्या त्याच्यात अर्थासह ते प्रकट व्हावे आणि त्याचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, यासाठी हे शांती मंत्र आहेत. आपली वाणी पवित्र राहावी, आचरण पवित्र राहावे, मनबुद्धी पवित्र राहावे, यासाठी हे शांती पाठ आहेत. आपण शांतीपाठ म्हटला म्हणजे आपले सद्गुरू सुद्धा प्रसन्न राहतात, आपणही प्रसन्न राहतो. दोघांच्या प्रसन्नतेसाठी हे शांती राहत आहे. वृत्ती निरहंकार करायची आहे. खूप तपशील आहेत, खूप आहेत, मी अगदी सार रूपाने सांगतोय. वृत्ती आपली अहंकार निरहंकार वृत्तीने करायचं. यस्य नाहंकृतो भाव बुद्धीर यस्य न लिप्यते. बाहेरच्या विषयाकडे बुद्धीला जाऊच द्यायचं, मुख्य हा आहे. आणि मग अभ्यास सुरुवात करायचा आहे. अशा रीतीने ह्या काही गोष्टी आहेत, याची सुरुवातीला हे करून अभ्यास झाल्यावरही शांतीपाठ हे करायचं आहे. याचा शांतीपाठ जो आहे तो मुंडक उपनिषद शांतीपाठ, आणि हा एकच आहे, अथर्व वेदाचा असतो. वेदांचे शांतीपाठ असतात. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, आता म्हटलंच आहे आपण तो. आणि दुसरं आहे, दुसरं 2 शांतीपाठ आहे. दोन शांतीपाठ आहे. भद्रं कर्णेभिः, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, हे दोन्ही शांतीपाठ आहे. त्यापैकी शांतीपाठाचा अर्थ थोडक्यात पोय, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. एक 5-7 मिनिटं आज जास्त होऊ शकतील, तेवढं थांबा, म्हणजे मग पुढे आपल्याला काही बसायची गरज राहणार नाही. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, शांतीपाठाचं सुरुवात आहे. भद्रं कर्णेभिः म्हणजे काय, भद्र ऐका, शुभ जे आहे त्याचं श्रवण करायचं. भद्रं पश्येम, आहे शुभच आहे. मग इथे ऐकायचं शुभ, पाहायचं शुभ, आपलं स्थिर अंगाने हे सगळं बघायचं. शक्य आहे का की भद्र कसं पाहायचं? या विश्वामध्ये तर सगळं अभद्रच दिसते आजकाल, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि भद्रं पश्येम, कोणाचा तरी माईक सुरू आहे बघा, आवाज येतो. हो, माईक. भद्रं पश्येम, पण मग भद्रं पश्येमाला काही अडचण नाहीये. आपण संपूर्ण विश्वाचं जे सारभूत वेदांमध्ये आलेलं महावाक्य जे आहे, त्या महावाक्याचा अर्थाचं जर चिंतन केलं तर इथे सारभूत काय आहे, ते सारभूत छांदोग्य उपनिषदाच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं सर्वम खलु इदं ब्रह्म. छांदोग्य उपनिषद आपल्याला सांगते इथे फक्त ब्रह्मच आहे. सृष्टी निर्माण झाली त्या अगोदर सृष्टी सुद्धा ब्रह्मच होती, असं ते त्या उपनिषद वाक्याचा अर्थ आहे. तसं सर्वम खलु इदं ब्रह्म. मग सगळं जर ब्रह्मच आहे तर इथे आपल्याला सगळं ब्रह्मच दिसायला पाहिजे. आणि ब्रह्म तर अभद्र कधी राहू शकत नाही, नाही का? म्हणून इथे सगळं भद्रच आहे, ते पाहायला शिकायचं
आवाज गेला का? त्यांच्याकडनं नेट नेटवर्क सर्वम खलविदम ब्रह्म हे वेदवाक्य असल्यामुळे ते खोटं ठरू शकत नाही. आणि ब्रह्म तर शुभच आहे, भद्रच आहे, म्हणून आपल्याला ते आहेच आहे. इथे आपल्याला पाहता येत नाही कारण आपल्यामध्ये बिघाड आहे. समजलं की नाही? आपल्याला कावीळ झाला तर हे सगळं स्वच्छ असलेली सृष्टी पिवळी दिसायला लागते. म्हणून ते दृष्टीचे जे दोष आहेत ते आपल्याला बाजूला करायचे. इथे परमात्मा सतत ओतप्रोत भरलेला आहे, अंतर्बाह्य भरलेला आहे, असून सुद्धा आपल्याला तो दिसत नाही. हा परमात्म्याचा दोष नाही आहे, आपला दोष आहे. तो दोष दूर करायचा आहे आणि भद्र पाहायला शिकायचा आहे, भद्र ऐकायला शिकायचं आहे. ब्रह्मच भद्र आहे तर त्याच्यापासून निर्माण झालेलं सगळं ब्रह्म राहील. म्हणजे पाहणं, ऐकणं, खाणं सगळंच ब्रह्म आहे. आणि हे अशा गप्पा नाही आहेत बरं का, लक्षात ठेवायचं. तुम्हाला काहीतरी सिद्धांत सांगायचे म्हणून वेदाने याचे अनुभव आलेले आहेत, सगळ्या संतांना आले. आपल्या माऊलीला विचारा बरं, माऊली काय म्हणते? भरला घनदाट हरी दिसे. मग त्यांना काय बाकीचं दिसत नव्हतं का? ते बाकीचं सगळं दिसत होतं, ते हरिरूपच दिसत होतं. भरला घनदाट हरी दिसेचा हा अर्थ आहे. आणि हा अनुभव आहे, माऊलीचा अनुभव आहे, लक्षात ठेवायचं. 24 तास त्यांना हरीच सर्वत्र आत बाहेर, जेथे जातो ते तू माझा सांगात. बरं, एका याला आला असेल असं म्हणून विचारा तुकाराम महाराजाला जाऊन, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. त्रिभुवनात त्यांना विठ्ठलच दिसून आलाय फक्त. बरं ठीक आहे, या दोघांना आला असेल. समर्थ ते म्हणतात रीता ठावया रागवी विण नाही. म्हणजे एकेका मंत्राच्या आपल्याला इतकं तपशीलवार जावं लागेल, म्हणून थोडक्यात सांगतो आहे की साधू संतांना सर्वम खलु इदम ब्रह्मचा अनुभव आला. ते सर्वम खलु इदम ब्रह्म त्यांनी या आपल्या साध्या संत वाङ्मयामध्ये उतरवलं. भरला घनदाट हरी दिसे, रीता ठावया रागवी विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. म्हणजे आता निश्चित खात्री झाली की आपल्याला ते पाहता येते. आपल्याला साधू संत होण्याची आवश्यकता आहे. आपण अजून जोपर्यंत नाही साधू संत तोपर्यंत आपल्याला भरला घनदाट हरी दिसे याचा अनुभव येणार नाही. कानाने शुभावं, डोळ्यांनी पाहावं, यज्ञयाग करण्यासाठी आपलं शरीर समर्थ व्हावं. स्त्रीरेंगिष्टुस्तु वंशस्तनुबी व्यशेमदेव हितं यदायु. आपलं आयुष्य जे आहे मिळालेलं भगवंताने दिलेलं आहे ते देवताच्या प्रसन्नतेसाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही देवाच्या स्तुतीमध्ये ते आयुष्य घालवावं असा पहिला आहे. नंतर स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्तिन पूषा विश्ववेदा, स्वस्तिन स्तारक्षरिष्टने, स्वस्तिन बृहस्पतिर्ददात. तो इंद्रदेव आमचं कल्याण करो, बृहस्पती आमचं कल्याण करो, तो पूषा म्हणजे सूर्य, सूर्य आमचं कल्याण करो. ह्या सगळ्या प्रार्थना केलेल्या देवतांच्या. स्वस्तिनो बृहस्पती ददातु. बृहस्पती म्हणजे गुरुदेव सुद्धा आमचे ग्रह सगळे उपलक्षणाने घ्यायचं सगळे, हे सगळे आमचं कल्याण करो. असे 2 शांतीपाठ आहे. याचे दोन्ही आपण थोडक्यात त्याचा अर्थ बघितला, शांतीपाठ कशासाठी याचा अर्थ बघितला. आणि आता अगदीच 5 मिनिटामध्ये जे 6 प्रश्न आहे, कारण त्याच्या तपशिलात मी जाणार नाही, कालच सांगितलेलं आहे. या 6 प्रश्नाचा उपयोग कशा करताय आणि या अथर्ववेदाचं महावाक्य आहे जे अयम आत्मा ब्रह्म जे आहे त्या महावाक्याचा जो अर्थ आहे तो एवढाच आहे. या अयम आत्मा ब्रह्म मध्ये त्यांनी आत्मा हा ब्रह्मरूप आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मैव नापरा हा जो शंकराचार्यांचा सिद्धांत आहे तो यामध्ये महावाक्यातून आलेला आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे, 4 महावाक्यांचा हाच अर्थ आहे. अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे माझा, आत्मा ब्रह्मरूप आहे. आलेला अनुभव आहे अथर्ववेदाच्या मंत्रांचं. तुम्ही अर्थाचं चिंतन करा. महावाक्याच्या अर्थाचं चिंतन अपेक्षित आहे, त्याचा जप नाही करायचा. महावाक्याचा उपदेश मला, परंतु त्याचा जप नाही बोलीला. ते त्याच्या अर्थाचे चिंतनच केले पाहिजे. समर्थ म्हणतात अर्थाचं चिंतन करा. तुम्हाला अयम आत्मा म्हणजे छातीला हात ठेवून म्हटलेला अयम, सगळ्यात जवळच्या गोष्टीला अयम म्हणतात. माझ्या सगळ्यात जवळ आपल्या आत्माच आहे, फक्त आत्म्यापेक्षा कोणतीही गोष्ट जवळ नाही. हा आत्मा ब्रह्मरूप आहे असा त्याचा उपदेश आहे. आणि त्यामुळे हे महावाक्याचं थोडक्यात विवरण केलं आहे आपण. महावाक्याचं चिंतन स्वतंत्र करायचं नाही, कारण त्यामध्ये तुम्हाला आता आपले गुरुजी सांगतील, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतील. आणि प्रश्नोपदी एक 5 मिनिटं फक्त वेळ घेतो आणि संपवू आपण, एवढाच मुद्दा राहिलेला आहे. प्रश्नोपनिषदामध्ये 5 प्रश्न आलेले, 6 प्रश्न आलेले आहेत आणि 6ही प्रश्नाचा जो उल्लेख आलेला आहे
त्या उल्लेखाचा भाग म्हणजे कमाल अशी आहे की त्या ऋषीमुनींनी असेच प्रश्न निवडले की ज्या प्रश्नामध्ये पूर्ण वेदांत कव्हर होऊन जाईल. आणि त्या प्रश्नांचा रोग जर आपण बघितला तर पहा, एक एक प्रश्न थोडक्यात पाहू आपण. पहिला प्रश्न विचारला, प्रजा कशी निर्माण झाली, म्हणजे सृष्टीची निर्मिती. कृष्ण त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याचं तुम्ही मंत्राच्या द्वारे तुम्ही पठन कराल त्यावेळेस तुम्हाला अर्थ समजून येईल. निर्माण झालेली प्रजा जी आहे ही काही नुसतेच कर्माचे फळ भोगणारी नाही आहेत, कर्माचे फळ भोगणारे देव सुद्धा आहेत. म्हणून देव सर्ग पहिले झालेला आहे आणि नंतर ही सगळी प्रजा आलेली आहे. देव म्हणजे देवता, आपल्या इंद्रियांच्या देवता आहे. म्हणून देव शब्दामध्ये इंद्रिय निर्माण झाले आणि त्यांच्या देवता निर्माण झाल्या. त्याच देवता आपल्या इंद्रियांना धारण करून आहेत. जी जी देवता आपल्या प्रसन्न आहे ते इंद्रिय आपल्याला या जन्मामध्ये काम करत नाही असं दिसते. ज्यांचा एक डोळा गेलेला आहे त्यांची जी देवता सूर्य अप्रसन्न होता मागच्या जन्मात, दृष्टी एक कमी करून टाकली, एका डोळ्याची दृष्टी. फार त्याचं सूक्ष्म इंटरप्रिटेशन आहे. संपूर्ण आपलं हे शरीर जे आहे या नवग्रहाच्या प्रभावाखाली काम करत आहे. नवग्रहाचे किरण आपल्या शरीरावर येत आहे आणि ते आपल्या शरीराला सांभाळत आहे. आपण केलेले पाप पुण्यात्मक कर्म त्याप्रमाणे ती किरण आपल्यापर्यंत येतात. सुख द्यायचे असतील सुख देतात आणि दुःख द्यायचे तर दुःखही देतात. दोन्ही प्रकारचे आहे. प्रजेचे आधारभूत देवता, त्याचं वर्णन सुंदर आलं दुसऱ्याच्या. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्या शरीराचं मुख्य जे संचालन केंद्र जे आहे तो प्राण आहे, प्राणवायू. प्राणामध्येच आपण सगळं, प्राण चालू आहे तोपर्यंत शरीर आहे की नाही. म्हणून या संचालन करण्याचा, प्राणात शरीराचं संचालन करण्यासाठी प्राण मुख्य आहे. आणि लक्षात ठेवा, मृत्यू समयी सगळे इंद्रिय प्राणातच विलीन होतात, ते येणार आहे यामध्ये, तेव्हा तुम्ही त्याचा विचार करून घ्या. म्हणून प्राणाची उत्पत्ती सांगितली, प्राण हा आत्म्यापासून झाला असं याच्यात उत्तर आलेलं आहे. सविस्तर चर्चा तुम्ही करून घ्या. याचा अर्थ झालेला आहे की आत्म्यापासून सगळं निर्माण झालं. प्राण हा वायू आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आत्मना आकाशात संभूता, आकाशात वायू, लगेच प्राण. वायू म्हणजे प्राण, प्राणवायू म्हणतो आपण त्याला. संदर्भ लागतोच बरोबर त्याच्यात. म्हणून आत्म्यापासून हे निर्माण झालेले आहेत. सगळं जगच आत्ममय आहे, सगळं जग ब्रह्मरूप आहे असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. चिंतन नाही करत आपण तसंच. चिंतन आपलं आयुष्यभर जडाचं सुरू आहे, चेतनाचं चिंतनाकडे लक्षच देत नाही आपण. म्हणून आपली ही दशा दुःखाची झालेली आहे. जड दुःखरूप आहे, असं जड आणि दुःखरूप माया आहे. आणि म्हणून उपनिषद आपल्याला उपदेश करते की याचं लक्ष काढा आणि चेतनावर केलं, हाच सगळा परमार्थ आहे. चौथा प्रश्न आहे सुषुप्ती. अत्यंत महत्व. 4, 5, 6 अत्यंत तत्वज्ञानाची खोली आहे. आपण म्हणा सुषुप्तीमध्ये काय विचार करण्याचा. हो, एक छोटा मुद्दा सांगून सुषुप्तीबद्दल. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, त्यामध्ये स्वप्न सुद्धा नाही, त्याला सुषुप्ती म्हणतात. 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. उपनिषदांनी दखल घेतलेली आहे सुषुप्ती. बृहदारण्यकामध्ये 3 अध्याय सुषुप्तीवर आहे आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये का आहे तेवढं त्यांनी दखल घेतली. कारण हा जीवात्मा आत्म्याशी एकरूप झालेला जी अवस्था आहे ती सुषुप्तीची आहे. त्यावेळेस आपण आत्म्याशी एकरूप झालेलो असतो. पण आपण बरोबर 2 गोष्टी घेऊन जातो. एक अज्ञान आपल्याला बरोबर आपल्या आले, अनादि अज्ञान आहे, त्याचा निराश आपण अजून केलं नाही, ते आपल्या बरोबर येते तिथे. आणि अज्ञानाचं आवरण त्याच्यामध्ये आपण आत्म्यामध्ये. पण आत्मा आहे तो, त्याचं सामर्थ्य इतके आहे की तो अज्ञानाच्या आवरणाला छेदून त्याचा आनंद आपल्यापर्यंत पोचवतो त्याचा आनंद. तो काय ज्ञानस्वरूप असल्यामुळे अज्ञानाला कुठे घाबरणार आहे तो. आणि म्हणून येतो. म्हणून सुषुप्तीमध्ये झोपल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला गाढ झोप लागते त्या दिवशी सकाळी तुम्ही म्हणता मला खूप छान गाढ झोप लागली होती, परंतु मला काही कळलं नाही. ह्यामध्ये 2 गोष्टीची कबुली दिली आहे. छान झोप लागली होती म्हणजे सुखाची दशा, छान म्हणजे सुखाची दशा होती. तो त्या आत्म्याचा आनंद आपल्या, पण काही कळलं नाही. काय कळलं नाही? त्या आत्म्यापासून आनंद आला हे कळलं नाही. बरं, तुम्हाला कळलं नाही, तिथे कोणाला कळलं? मग ते तुम्हाला कळलं नाही की मला हा आनंद, छान झोप लागली होती, मला कळलं नाही, हे कोणाला कळलं? कारण दुसऱ्या दिवशी तुम्हीच सांगता, म्हणजे कोणाला तरी कळलं असल्यामुळे तो जागृत असतो. तो काय आहे ह्या उत्तरामध्ये आपण आत्म्याच्या जवळजवळ उपनिषदाने नेऊन ठेवलेला आहे. आणि अयम आत्मा ब्रह्माचा सार इथे याच्यामध्ये आलेला आहे, तो पाहून घ्यावा. 5वा आणि 6वा प्रश्न. 5वा प्रश्न जो आहे तो साधन भाग छान दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साधनच दिलेलं आहे. ओंकार पासून सर्व सृष्टी निर्माण झाली, सर्वाधार ओंकार आहे, हे त्याचं सार त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि 6वा प्रश्न
प्रत्यक्ष ब्रह्मवस्तू ही मायाच्या प्रांतात आल्यामुळे तिचं नाव बदलून टाकले गेलेलं आहे, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. पुरुष एवेदम विश्वम यद्भूत यच्च भव्यम, मुंडकोपनिषद. त्या पुरुषाबद्दलचा हाच पुरुष उपाधीने युक्त असल्यामुळे त्या ब्रह्माला परमात्म्याला पुरुष म्हटलेलं आहे. हीच उपाधी याची केली की हाच आत्मा होतो, हाच ब्रह्म होतो. आणि मग तुम्ही म्हणू शकता अयम आत्मा ब्रह्म. अशा रीतीने ह्या उपनिषदांची 6 प्रश्नाची बैठक आहे आणि तुम्हाला ते अयम आत्मा ब्रह्माच्या जवळ घेऊन जाते. महावाक्य त्याचं चिंतन करत राहा. कुठल्याही एका वेदाचं चिंतन करा, एका महावाक्याचं चिंतन करा. शक्यतो आपण ज्या शाखेचे आहोत त्या शाखेचा जो वेद आहे, त्या वेदाचं जे महावाक्य आहे, त्या महावाक्याच्या अर्थाचं चिंतन करून आपण परिपूर्ण होऊ शकतो. हा मुख्य संदेश हे सगळे उपनिषद आपल्याला देतात आहे. आणि तसा तुम्ही अभ्यास करा. डॉक्टर साहेब आपल्याला खोलात नक्की घेऊन जाणार आहे. मी ऐकले त्यांचे बरेच प्रवचन, सूक्ष्म बुद्धी आहे त्यांची, आणि सद्गुरूचा कृपा प्रसाद आहे. या दोघांच्या बलावर आपल्याला या सगळ्या गोष्टीची प्राप्ती होईल अशी आपण त्या आत्मदेवाकडे आज प्रार्थना करू, अथर्व वेदाकडे विनंती करू, आणि निश्चित तो तथास्तु म्हणेल. एवढं चिंतन करून आपण इथे थांबूया. कुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. उद्यापासून हे सगळं प्रकरण आपण आपल्या गुरुच्या हवाली करून देतो आहे. त्यांना त्यांच्या ते उद्यापासून मुख्य उपनिषदाच्या याला सुरुवात करतील. रामकृष्ण हरी.